त्या राजा नाभी आणि मेरुदेवी यांच्या घरी पुत्र रूपाने, त्यांच्या पुत्र रूपाने प्रगट झालेले आहे, पुत्राच्या रूपाने. आणि बघा आता हा होता मृत्यूलोकातला राजा नाभीचा पुत्र, राजा नाभीचा पुत्र ऋषभदेव. कारण भगवान विष्णूचा कोण होता? तो औष अवतार होता. आता याचं हा उपवार झाल्यानंतर राजा नाभीचा पुत्र याचं देखील विवाह झाला. विवाह झाला तर त्याची सासरवाडी कुठली होती? हा होता मृत्यूलोकातला. आणि याची सासरवाडी कुठली होती सांगा, माहिती आहे का तुम्हाला? तुमची आमची सासरवाडी म्हटली तर किती लांब जाणार आहे आपण? तुमची म्हणले तर तुमचे जास्तीत जास्ती पाचोऱ्यात तालुक्यामध्ये किंवा तिकडे जवळपास काही एरंडोल गिरंडोल असलं तिथंच असाल. आणि आपले म्हणल्यानंतर आपण कुठं जाता? बेलवाय, शुनसगाव, नांदेड, साडवा, दादुरा, अजून कडेगाव. ठीक आहे, कडेगाव का म्हणता नाही मग ते आता त्याच्यानंतर अजून जास्तीत जास्ती जमलं नाही तर अजून, कारण इलाज नाही आता. परंतु ऐका याची सासरवाडी कुठली होती? हा होता तुमच्या आमच्यासारखा मृत्यूलोकामधला राजा नाभीचा पुत्र ऋषभदेव. परंतु याची सासरवाडी होती बघा, कारण याच्या राज्यामध्ये पाऊस पडला नाही इंद्राने. आणि इंद्राने पाऊस पडला नाही म्हणून यांनी आपल्या प्रभावाने आपल्या अजनाब खंडामध्ये वर्षा करून गेला, म्हणजे पाण्याचा वर्षाव केलेला आहे आपल्या प्रभावाने. कारण तो देवाचा अंश अवतार होता ना. आणि इंद्राने त्याचा द्वेष केला त्यामुळे पाऊस पडला नाही. परंतु देवाने, ऋषभदेवाने आपल्या राज्यामध्ये खूप वर्षाव केलेल्या पावसाचा. आणि इंद्र बघतो तर पाऊस पडलेला आहे म्हटले तिथं. तर इंद्राने मग मात्र समजलं इंद्राला की हा मृत्यूलोकामध्ये जरी राजा असला परंतु हा सामान्य नाही. आणि मग तो स्वर्गाचा राजा असणारा इंद्र तो त्या नाभीच्या पुत्राला शरण आला ऋषभदेवाला. आणि त्याने आपली जी कन्या होती, स्वर्गाचा अधिपती असणारा इंद्र, त्याची कन्या होती, तिचं नाव काय होतं? जयंती. काय नाव होतं? जयंती. आणि एक मुलगा होता इंद्राला, त्याचं नाव काय होतं? तो कावड्याच्या रूपात आला होता, सीतामाईला त्याने छळलं होतं, तो जयंत. जयंत आणि जयंती असे ते दोघं बहीण भाऊ होते. आणि भगवान आपला हा जो तुम्हाला मी सांगितला नाभी राजाचा पुत्र ऋषभदेव, याने त्या इंद्राने दिलेली आपली कन्या ती जयंती तिच्याशी विवाह करून गेला. आणि तिच्याशी विवाह करून विवाहबद्ध झाल्यानंतर त्या जयंतीपासून या राजा नाभीच्या पुत्राला ऋषभदेवाला 100 पोरं झाले. किती पोरं? 100 पोरं. फक्त ऐकून घ्या बरं आपला, कारण आपली ताकद नाही एवढी. एकटं झाल्यानंतर आपल्याला कंबर दुखतं म्हणा, कंबरामध्ये गॅपच चालला जातो. कारण आपण कलियुगामधली जीव कशी आहे? नाजनी आहे. दम तेवढा नाही. पूर्वीच्या म्हाताऱ्यांमध्ये दम होता, तर आताच्या लोकांमध्ये म्हणे आमची टोंगी दुखतात. अरे 50 वर्षाच्या वयामध्ये टोंगी दुखतात आणि म्हातारे तंटल पैतात. आज देखील असे काही म्हातारे आमच्या दिंडीमध्ये चालतात. ते मोठे मोठे फोड चांगल्या बायांना येतात, तरुण बायांना, आणि ते असे काटक आहे की बस ते चालण्याकरता बी पद्धत नाही दिंडीमध्ये. म्हणजे त्यांचं जे खाद्य होतं ना ते काय होतं? ओरिजिनल होतं. गावरान. आणि आपण सर्व हायब्रिड आहे. अरे तसं नको म्हणा, सगळे तारखेला आहे ना, तुम्ही बी पण ते दमदार आहे. वांगी बी खा, काय बी खा, पण जे दिलेलं आहे भगवंताने, जे दिलेलं आहे. अहो बरीच खाऊन का तुम्हाला असं वाटतं का काही साधी गोष्ट आहे का? ते पचवणंच कठीण आहे. फुटती नाही ना, फुटतीच जाईन. आता साधं नको समजा तुम्ही. तुम्ही मारून पहा बरं काय फुटतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. 100 पोरं होते. ऐका, या नाभीच्या पुत्राला ऋषभदेवाला
100 पोरं होते, तर त्या 100 पोरांमधले जो ज्येष्ठ पुत्र होता ना, ज्येष्ठ म्हणजे मोठा, त्याचं नाव भरत होतं. जेव्हापासून या ऋषभदेवाचा पुत्र भरत या राज्याला, पूर्वी नाव काय होतं आपल्या या भारताला, भरत जेव्हापासून आला तेव्हापासून भारत म्हणायला लागले, परंतु त्याच्या अगोदर काय नाव होतं? अजनाभखंड. अरे काय त्याला बांधायला या थोडंसं बांधते म्हणजे तो पडताना. तर जेव्हापासून हा ऋषभदेवाचा पुत्र भरत अवतीर्ण झाला, जन्माला आला, तेव्हापासून आपल्या या देशाचं नाव काय पडलं? भारत पडलेलं आहे. आपल्या या देशामध्ये बघा असे पर्वत आहे की त्या पर्वतांचं नुसतं दर्शन घेतलं तरी देखील आपल्या ठिकाणची पाप नष्ट होतात. आणि त्या पर्वतांमधून उगम पावणाऱ्या अशा नद्या आहे की त्या नद्यांचं नाव जरी घेतलं, नावाचा उच्चार, तरी देखील आपल्या ठिकाणचे काय होतात? पाप नष्ट होत असतात. वाचे म्हणता गंगा गंगा, 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 म्हणता गंगा गंगा. सकळ पापी जाती भंगा, सकळ पापी जाती भंगा, भरता ब्रह्मगिरी, भरता ब्रह्मगिरी. सकळ पाप जाती भंगा, सकळ पाप जाती भंगा, भरता ब्रह्मगिरी, भरता ब्रह्मगिरी. जाती नाही यमपुरी, जाती नाही यमपुरी, सृष्टी पडता ब्रह्मगिरी, सृष्टी पडता ब्रह्मगिरी. त्यासी नाही यमपुरी, त्यासी नाही यमपुरी, त्यासी नाही यमपुरी, त्यासी नाही यमपुरी. दृष्टी पडता दृष्टी पड़ता ब्रह्मगिरी. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश मेरा, भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, जपते हरि नाम की माला, जपते हरि नाम की माला. जहाँ हर बालक एक मोहन है, राधा एक एक बाला, राधा एक एक बाला, राधा एक एक बाला. यहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा.
जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवाले, जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवाले, जहाँ गाँव गाँव और नगर नगर गैया सब कोई पाले, गैया सब कोई पाले। गावागावामध्ये नगरानगरामध्ये गाईचं काय करीत होते लोक? पालन करीत होते। म्हणून जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ गंगा यमुना सरस्वती, जहाँ गंगा यमुना कृष्णा तापी कावेरी बहती जाए, कावेरी बहती जाए। जहाँ पूरब पश्चिम दक्षिण उत्तर को अमृत पिलवाए, उत्तर को अमृत पिलवाए। जहाँ प्रेम की बंसी सदा बजाता आए सांग सवेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। अशी हे ऋषभदेवांचे हे 100 पुत्र जेव्हापासून या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाल्या तेव्हापासून भरत ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे या देशाला नाव काय पडलं? भारत, भरताच्या नावावरून। आणि 100 पोरांना देखील आपला एकुलता एक राहतो। तो बी खेड्यामध्ये कधी असला ना तो बी वाटे चिकन करतो आणि पानटपऱ्यांवरच चापडतो। शिक्षण झालेलं असतं पण शेतामध्ये जात नाही, शेती असते, मग आई वडील करता काय पाहता आणि या फिरतो गावामध्ये। म्हणजे कारण शिक्षण झालेलं असतं त्याला असं वाटतं की शेतीचं काम करणं म्हणजे त्याला काय वाटतं? कमीपणा। पण शेती व्यवसायाला लाज धरायची नाही। लाज कोणत्या गोष्टी करता धरायला पाहिजे? ज्या गोष्टी करता लाज धरायला पाहिजे त्या गोष्टीला लाजत नाही, थोडासा बिनलाजासारखा करतो। ही गोष्ट करण्याकरता लाजायला पाहिजे का नाही? पण बेशरम सारखा तेव्हा काही विचार करत नाही आणि ते करतो। आणि शेतीचं काम करण्याकरता अरे आपला मूळचा व्यवसाय काय सांगा बरं? शेती व्यवसाय आपण तुम्ही आम्ही वैश्य आहे, वैश्यांचा व्यवसाय शेतीची वहिवाट करणं आहे। गायींचं बैलांचं संरक्षण करणं हे शेतकऱ्यांचं काम आहे। कारण दोनच लोक असे आहे या जगतामध्ये की ते बैलांचं वाहन करू शकताय। कोण आहे? फक्त एक महादेव आणि दुसरे म्हणजे शेतकरी बैलाचं। कारण बैलगाडीवर कोण जातो? शेतकरी। म्हणून शेतकरी हा एकच आहे महादेवाच्या नंतर की तो बैलाचा वाहन करू शकतो। बैलांना बैलाला झुकल्यानंतर कोण बसतो? शेतकरी बसतो ना, शेतकऱ्याची पत्नी बसते ना। म्हणून अशी 100 पोरं असून 100 पोरांना देखील ऋषभदेवाने योग्य मार्गदर्शन केलेलं आहे। आणि या ऋषभदेवाचे 100 पोरांमधले जे 9 पोरं आहे ते 9 पोरं काय झाले? 9 योगेश्वर झालेले आहे। बघा या 9 योगेश्वरांचं जो मनुष्य सकाळी उठून प्रातःस्मरण करतो त्याच्या ठिकाणच्या सर्व पापांचं, कारण हे देवाचे अंश अवतार आहे। बघा यांचे नाव काय काय आहे? या ऋषभदेवाचे 9 योगेश्वर झाले आणि त्या योगेश्वरांनीच जो निमी नावाचा राजा होता जनकाचा पूर्वज, त्या निमी राजाने प्रश्न विचारल्यानंतर एकादश स्कंदामध्ये ते येणार आहे हे 9 ऋषभदेवाचे 9 पोर। त्यांचे नाव आहे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, आविर्भद्र, द्रुमिल, चमस आणि नवा करभाजन असे हे 9 योगेश्वर यांचं जो
प्रातस्मरण करतो त्याच्या ठिकाणचे सर्व पाप काय होतात, धुतले जात असतात, जळतात. पण ऐका, काही काही माणसं सकाळी म्हणून येतील, नवयोगेश्वरांचे नाव घेऊन घेतील आणि दिवसभर जर पाप केलं तर मग सांगा बरं ते कसं होईल. गंगेवर गेल्यानंतर गंगेला जाऊन आंघोळ करून आले, आपल्या ठिकाणचं पाप धुतलं जातं. पण तिथून आल्यानंतर पुन्हा हरिद्वार काशीहून आल्यानंतर आणि जर आपण पुन्हा पाप करायला सुरुवात केली म्हणे तुम्ही काशीला गेले होते म्हणे, काय सोडलं म्हणे, राग सोडला. काय सोडला? राग सोडला. राग समजतो ना तुम्हाला? राग क्रोध मी त्याचा त्याग केला म्हणे. आजपासून मी राग उभारणार नाही, कोणावर क्रोध करणार नाही. आणि एका माणसाने काय केलं म्हणे, तुम्ही काय सोडलं म्हणे, पुन्हा पुन्हा विचारलं आणि असा चिडला ना, ज्याने संकल्प सोडला होता त्या काशीला जाऊन, कारण काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडावं लागतं दुर्गुण, तर मग त्याने तो दुर्गुण सोडला होता. पण म्हणे आता कधी जास्ती विचारशील ना म्हणे, अरे किती वेळा विचारतो म्हणे, मी तुला सांगितलं ना मी काय सोडला, राग सोडला, क्रोध सोडला, तुला सांगितलं ना, आता कधी पुन्हा विचारलं तर मी तुला काय देईल या. मग आता सांगा बरं, सोडला का त्याने खरोखर मनापासून त्याग केला का त्या क्रोधाचा? काही काही माणसं अशी असतात की ते म्हणता आम्ही आमच्या आमच्या गोष्टीचा त्याग केला, परंतु पुन्हा आल्यानंतर गंगेहून स्नान करून पुन्हा तसेच गडड्याला तुम्ही गाढव समजतो ना, सनलाईट साबू लावा, गंगा लावा, हमाम लावा, डेटाल लावा का कोणता फेटाल लावा, गडड्याचं स्नान केलं तुम्ही गंगेच्या पाण्याने, गडडा कुठं जाईन? गादीवर बसायला जाईन का तो? हा, उकरड्यावर जाईन आणि उकरडा गोळीन, आणि उकरडा गोळल्यानंतर काय करीन, पुन्हा त्याच्या मनाला पटलं तर लोटांगण बी घालीन. आपण मंदिरामध्ये जातो पंढरपूरला, त्यावेळेला लोटांगण घालताना काही काही महिला मंडळ बी घालतात, पुरुष मंडळ बी गडबड गोंडा असं करताना ते काय गडबड 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 त्याला म्हणतात साष्टांग दंडवत करून त्या देवाच्या समोर लोटांगण घालत असतो आपण. घालील लोटांगण वंदीन चरण, अशा प्रकारे तो गाढव देखील तसाच करतो. त्याला किती बी तुम्ही तीर्थात स्नान करलं तर काही काही माणसं त्याच्यात लायकीचे असतात. म्हणून आता हा भरत राजा, याच्या पिताश्रींनी हा ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे याला राजा बनवला. हा ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे राज्याचा अधिकारी भरत होता. भरत राजा राज्य करतोय आणि जे ऋषभ भगवान परमात्मा आहे यांनी आता आपल्या पत्नीला सोबत घेतलेला आहे, मेरुदेवीला. हा, मेरुदेवी त्यांची पत्नी नव्हती, मेरुदेवी त्यांची माता होती, नाभिराजाची पत्नी. त्यांची पत्नी होती ती जयंती, इंद्राची पत्नी, जी मुलगी होती ना ती त्यांची पत्नी होती ऋषभदेवांची. आणि ते त्या तिथून निघाले पोरांच्या स्वाधीन राज्य करून आणि कुटकाचलाच्या वनामध्ये निघाले. बघा, संन्यासाचं रूप घेतलं बरं अवधूत. हा, सर्वांचा त्याग केला आणि कुटकाचलाच्या त्या पहाडामध्ये आले आणि बांबू होते तिथं, बांबू, त्या बांबूच्या घर्षणाने तिथं अग्नी प्रज्वलित झाला कुटकाचलाच्या त्या वनामध्ये आणि त्याच्याने तिथं आग लागली आणि त्या अग्नीमध्ये त्या अवधूत असणाऱ्या त्या भगवान ऋषभदेवाने आपल्या देहाचा काय केला, त्याग केलेला आहे आणि भगवान परमात्म्याची श्री हरी विष्णूची परमगती प्राप्त करून घेतली. जयंतीने देखील आपल्या पतीने आपल्या देहाचा त्याग केलेला आहे, ती देखील त्या अग्नीमध्ये तिने प्रवेश केलेला आहे आणि ती देखील पितृलोकाची प्राप्ती करून घेतली आहे तिने. आपल्या पतीच्या सोबत गमन केलं म्हणजे पतीच्या सोबत ती सहगमन केल्यामुळे तिला पतिलोकाची प्राप्ती झालेली आहे. आणि मग पुन्हा आता हा राजा भरत राजा याने आपल्या पुत्रांच्या स्वाधीन राज्य केलं आणि आपल्या पत्नीला देखील पुत्रांच्या स्वाधीन केलं आणि स्वतः बघा राज्याचा त्याग करून आता तो काय, आता त्याचं राज्य काय सामान्य होतं का? भारताचा राजा होता तो. आणि भारत केवढा होता पूर्वी? कंधार आहे ना, कंधार म्हणजे
कंधार कोण होतं? जरासंध वगैरे ते काही होतं ना, त्यांची नगरी गांधारीचा जे माहेर होतं ते बघा, शकुनी जितले होते ना. अशा प्रकारे एवढं मोठं राज्य होतं. आता त्याचेवाले भाग पडलेले आहे म्हणून आहे. तर एवढा मोठं त्याचं राज्य होतं भारताचं, आणि भरताने एवढ्या मोठ्या राज्याचा त्याग केला, राण्यांचा त्याग केला. बघा त्याच्या संपत्तीचं वर्णन, भरताच्या संपत्तीचं वर्णन मदालसेमध्ये वर्णन केलेलं आहे. 18 भार वनस्पती फुल फळे ओढती, 18 भार वनस्पती फुले फळे ओढती, 18 भार वनस्पती फळे फुले उडती, या घरी तुलसिया राज्य राणी व संपत्ती, या घरी तुलसिया राजराणी व संपत्ती, येतीच्या पोखरी नदी गंगा वाहती, नदीच्या पोखरी नदी गंगा वाहती, हे सुख सांडुनिया कसया योग सेविते पर्यंते मदाल सोमगर पाडा आणि दे मदनाचा सोमगर पाडा. त्या भरताच्या राज्याचं वर्णन करताय संत, वर्णन करताय मदालसेमध्ये. 18 भार वनस्पती फुले फळे ओढती, वावी त्या पोखरणी नद्या गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. बघा काय काय सांगितलं. 18 भार वनस्पती फुले फळे ओढती, ज्या घरी कुलस्त्रिया, त्याच्या घरी कुलवान स्त्रिया होत्या, म्हणजे पत्न्या होत्या, त्याच्या कुलवान होत्या. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, अशी मोठी संपत्ती होती त्याची. आणि पुढे काय म्हणताय, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडूनी कासया योग सेविती. त्याच्या शेतामध्ये पाईपलाईन होती, ती पाईपलाईन म्हणजे नद्यांसारखी होती, अशी त्याची संपत्तीचं वर्णन केलेलं आहे. पण एवढी संपत्ती असून एवढ्या गोष्टींचा काय केला त्याने, राजाने भरताने त्याग केला. आणि त्याग करून देवाची आराधना करण्याकरता गंडकी नदीच्या काठावर आला तो. कोणत्या नदीच्या काठावर? त्याने कुटिया बांधलेली आहे, झोपडी होता राजा, पण झोपडी बांधली तिथं. कुटिया म्हणजे झोपडी, आणि त्या कुटियामध्ये तो वास्तव्य करतोय राजा. बघा, गंडकी नदीवर स्नान करायचा, आणि स्नान करून आल्यानंतर देवाची आराधना करायचा दिवसभर तो, आणि सकाळी उठून गंडकीवर जाण्याचा त्याचा नियम आंघोळीला. एक दिवशी तो आंघोळ करीत असताना बघा त्याची आंघोळ आटोपली, आणि त्याने पाणी घेतलं पितरांच्या नावाने, आणि सूर्यनारायणाला पाणी टाकण्याकरता सुरुवात केली. आपण देखील गंगेवर स्नान करीत असताना असं सूर्यनारायणाला पाणी टाकता का नाही तुम्ही? आणि पाणी टाकत असताना तितक्यामध्ये त्याने ओंजळीमध्ये पाणी घेताच सूर्यनारायणाकडे पाहून पाणी टाकत असताना एक हरणी तिथं आली पाणी पिण्याकरता. ती पाणी पिते आहे. पाणी पित असताना तिच्या कानावरती होती गरोदर. तिच्या कानावर पडली सिंहाची किंकाळी, सिंहाचा आवाज. आता सिंह हा वनाचा काय आहे? हा पशु पक्ष्यांचा कोण आहे तो? पशूंचा तो हिंसर पशूंचा राजा आहे तो, जंगलाचा राजा सिंह. आणि त्याचा आवाज ऐकल्यानंतर ती मूळची असणारी घाबरणारी भित्री हरणी, त्यातल्या त्यात ती गर्भवती होती आणि तिचे दिवस भरते होते. अशा अवस्थेमध्ये सिंहाचा आवाज तिच्या कानावर पडला. ती जो पळत सुटली, पाण्याच्या पलीकडे नदीच्या प्रवाहाच्या पलीकडे जात असताना तिचा जो गर्भ होता तो गर्भ पतन पावलेला आहे, आणि तो पाण्यामध्ये, पाण्याच्या प्रवाहामध्ये, त्या गंडकी नदीच्या प्रवाहामध्ये तिचं ते पाडस आहे ना,
ती वाहत आहे आणि हरणी त्या नदीच्या गंडकी नदीच्या पलीकडे गेली, त्या तीरावर जाऊन एका गुफेमध्ये जाऊन मरून पडली. आणि ते बाळ जे होतं ना हरणाचं पाडस, ते वाहत आहे पाण्याच्या प्रवाहात. आणि त्या राजाला ते बघितल्यानंतर तो होता करुणा हृदयाचा, दयाळू हृदयाचा. आणि त्याला काय निर्माण आली, त्याला काय दया निर्माण झालेली आहे, त्याला तिची दया आली. आणि दया आल्यानंतर त्या हरणाच्या पाडसाला त्याने घेतला, हातामध्ये उचललं. आणि तो त्या हरणाच्या पाडसाला कुठं घेऊन आला, कशा करता एवढ्या गोष्टीचा त्याग करून आला तर देवा करता, देवाची प्राप्ती करून घेण्याकरता. पण त्याने त्या हरणाचं पाडस आणलं आणि त्याच्यात लालन पालन करण्यामध्ये, कारण ते तानं होतं ना, जन्माला आलं होतं नुकतंच, म्हणून हा त्याचं पालन पोषण करायचा, लालन पालन करायचं, लाड करायचा. त्याच्यामुळे ते हरीने नाही याच्यावर बी प्रेम करू लागला, हा त्या हरणावर प्रेम करू लागला. देवावरचं प्रेम झालं कमी. म्हणून लक्षात ठेवा, एक वेळच्या एका व्यक्तीवर प्रेम असलं आणि ते जर समजा एका व्यक्तीवर त्याचा विभाग झाला तर समजून घ्यायचं की हे कुठंतरी बसलेलं आहे प्रेम, म्हणून एक आपल्या ठिकाणचं कमी झालेलं आहे. तसं त्या देवावरचं प्रेम कमी झालं आणि ते हरणाच्या पाडसावर जाऊन बसलेलं आहे. आता देवपूजेमध्ये चित लागेल का, मग देवपूजेला बसला, आंघोळ करून आला गंडकी नदीहून, म्हणजे ते हरणाचं पाडस काय करायचं, याच्या अंगाला चाटायचं. त्या चाटल्यामुळे त्याला त्या भरत राजाला समाधान व्हायचं, सुख वाटायचं. म्हणून आपण जर उन्हाळ्याचे दिवस असले, आपलं लहान नातू किंवा नात असली, अरे म्हटले इकडे येत बाळा, माझी पाठ खाजव रे जरा. कोण म्हणतं, आजी किंवा आजोबा. मग नाताने किंवा नातने जर पाठ आपली चोडून दिली किंवा खाजवून दिली तर मग आपल्याला काय वाटतं, अरे काय समाधान वाटतंय रे, काय सुख वाटतं रे, तू माझी पाठ चोडून देतोय तर घासून, मला पाठीला तू हात फिरवून देतोय तर किती समाधान वाटतंय रे बाळा. मग मी तुला आमची गोष्ट देईल. आता थोडंसं माझे पाय बी दाबून देणार आहे, म्हणजे पाय बी दुखत आहे. म्हणजे आपण बी हळूहळू काय पसारतो, मग पाय पसारतो, म्हणजे त्याच्याकडून सवी सेवा करून घेतो, नातकडून म्हणा का नातकडून म्हणा. मग तसं आपल्याला समाधान होतं ना, तसं त्याला देखील राजाला समाधान होऊ लागलं. ते हरीण त्याच्या अंगाला चाटायचं, तसं त्याचं प्रेम देवावरचं कमी व्हायचं ना. हरणाच्या पाडसावर जाऊन बसलं. आता ते हरणाचं पाळी थोडंसं मोठं झालं, ते पिल्लू, आणि मग हरणांचा कडप आला. त्याने हरणाचा कडप बघितल्यानंतर ते हरीण म्हणजे हरीणच, त्या कडपामध्ये हे देखील निघून गेलं त्या हरणांबरोबर. आता हा म्हणतो इकडे हरणाचं पाडस असेल का, या वनातून त्या वनात फिरतोय, कशा करता, त्या हरणाच्या पाडसाचा शोध करण्याकरता. परंतु याने पुष्कळ वेळ फिरून देखील याला हरणाचं पाडस सापडलं नाही. तेव्हा मात्र थकला, दमला आणि पुन्हा आपल्या कुटियाजवळ आला. आणि याच्यावर काळाने पगडा घातलेला आहे, काळाने घाला घातलेला आहे. काळाची ही उडी पडेल बाजेवा, सोडवी ना तेव्हा माय बापा. काळाची ही उडी पडेल बाजेवा, काळाची उडी जेव्हा पडेल ना तेव्हा मायबाप देखील त्याच्यामधून आपल्याला सोडवू शकणार नाही. तर त्यावेळेला जो सोडवणारा होता त्याची भक्ती करण्या, त्याला प्रसन्न करण्याकरता तो आला होता. परंतु नेमकं काय झालं, देवावरचं प्रेम कमी झालं ना, त्याचा हरणाच्या पाडसावर बसलं. आणि नेमकं त्याच वेळेला याच्यावर काळाने झोडप घातलेली आहे. आणि परिणाम असा झाला की आज याचा ज्या वेळेला प्राण देहापासून निघून गेला, त्यावेळेला याचा चिंतन चाललं होतं ते कोणाचं, हरणाच्या पाडसाचं. परिणाम काय झाला, जसं आपण मरणाच्या वेळेला चिंतन करू त्या स्वरूपाची आपल्याला प्राप्ती होत असते. काय झाला परिणाम, जड भरत राजा भरणी गणमंदिरा, जड भरत राजा भरणी गणमंदिरा, जड भरत राजा भरणी गणमंदिरा,
ज्या वेळेला हरणाचं चिंतन चाललं होतं जड भरत राजाचं, त्या भरत राजाला पुढचा जन्म कशाचा झाला मग बघा, तो हरणाचा जन्म प्राप्त झाला. म्हणून बघा भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला सांगतात, अर्जुना